नमस्कार मैत्रिणींनो, शीतल्स फूड कॉर्नर मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज घट उठणार आहेत, देवी जाणार आहेत, त्याच्यामुळे मी पुरणपोळीचा नैवेद्य केला आहे. आणि पुरणपोळी म्हटली की कटाची आमटी ही आलीच. आणि कटाची आमटी ही पण अशी साधी नाहीये, तर एक मी सिक्रेट पदार्थ यामध्ये घातलेला आहे. त्याने कटाची आमटी एकदम आपली गावरान पद्धतीने झालेली आहे. अगदी आपली आजी म्हणायची ना की पूर्वीच्या काळी कसं एकदम मीठ मिरची टाकली तरी पदार्थ खूप छान व्हायचे, तशी सेम अगदी ही आमटी आपली झालेली आहे. चला तर मग याची रेसिपी आपण जाणून घेऊया. कटाच्या आमटीसाठी मी इथे डाळ जी आहे, पुरणपोळीसाठी जी डाळ मी उकडून घेतलेली होती, शिजवून घेतलेली होती, त्यातली थोडीशी एक पळीभर डाळ मी घेणार आहे. पाहू शकता डाळ एकदम आपली मऊसूत अशी शिजलेली आहे. डाळ काढून घेणार आहे आणि त्याचं पाणीही मी सेपरेट करून घेणार आहे कटाच्या आमटीसाठी. पाहू शकता पाणीही आपल्या कटाच्या आमटीला भरपूर आलेले आहे. पुरणपोळीचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, वाटलंच तर त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देईल, तोही व्हिडिओ नक्की पहा. तर इथे मसाल्यासाठी मी 4 कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे, उभे चिरून. 4 कांद्यांमधला अर्धा कांदा मी फोडणीसाठी ठेवलेला आहे. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडस आलं घेतलेलं आहे. चला तर मग आता मसाला आपण छान असा भाजून घेऊया. आधी आलं आणि मी खोबरं भाजून घेणार आहे. आलं आणि खोबरं छान भाजल्यानंतर मग कांदा त्यामध्ये मी भाजून घेणार आहे. आणि शक्यतो ना असेच कढईमध्येच भाजत जावा. गॅसवर काय होतं ना, जाळी ठेवून आपण जे कांदा आणि खोबरं भाजतो ना, त्यातून गॅसमधून आहे ना विषारू वायू बाहेर पडतो, त्याच्यामुळे ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नाहीये. त्याच्यामुळे शक्यतो हे असंच तुम्ही कांदा खोबरं मसाल्यासाठी भाजत जावा. आता कांदा खोबरं छान आपण भाजून घेणार आहोत. आणि एक छान असा गावरान आणि स्मोकी फ्लेवर जर तुम्हाला भाज्यांमध्ये आवडत असेल, जेणेकरून तुम्ही जे कांदा आणि खोबरं जे आपण भाजतो तो तसाच जर जाळायचा असेल, तर कोणाच्याही जवळ आजूबाजूला बेकरी ही असतेच. बेकरीतले कोळसे आणायचे, भरपूर सारे कोळसे आणून ठेवायचे. बेकरीमधून कोळसे आणून ठेवायचे. आणि मग जेव्हा असं वाटेल की आपल्याला कांदा खोबरं तसे भाजायचे आहे, थोडासा कोळसा गरम केला तरी आपले छान कांदा खोबरे त्याच्यावर भाजले जाईल. त्याच्यामुळे शक्यतो गॅसवर भाजत जाऊ नका. आता मी कांदाही छान असा गोल्डन रंगाचा होईपर्यंत भाजून घेणार आहे. अगदी थोडस मी यामध्ये तेल घालणार आहे भाजण्यापुरतं. तर कांदाही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. कांदा जर अर्धवट कच्चा राहिला तर आपली आमटी खराब होऊ शकते, त्याच्यामुळे कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि एक सिक्रेट पदार्थ मी यामध्ये घालणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. त्याने आपल्या आमटीला खूप सुंदर अशी चव येते, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाहू शकता मी इथे डाळ गाळून घेतलेली आहे आणि डाळी एक पळीभर मी घेणार आहे वाटायला. आणि पाहू शकता डाळीचं एवढं पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी निघालेलं आहे. तर आता मी डाळ काढून घेणार आहे आपल्या मसाल्यासाठी आणि बाकीची डाळ मी पुरणपोळीसाठी ठेवून देणार आहे बाजूला. डाळ वाटली ना वाटणामध्ये कि मग आपल्या कटाच्या आमटीला खूप छान चव येते. पाहू शकता थोडासा आपला कांदा असा भाजलेला आहे, परंतु अजूनही भाजून घ्यायचा आहे. काही वेळेस काय होतं, कुणी म्हणतं की माझी आमटी लगेच खराब झाली, मी सकाळी केली होती. तर मसाला व्यवस्थित न भाजल्यामुळे ही आमटी आपली खराब होते. त्याच्यामुळे मसाला हा व्यवस्थितच भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता पाहू शकता मसाला आपला छान भाजलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते. कांदा घेतलेला आहे, खोबरं आलं घेतलेलं आहे, डाळ घेतलेली आहे आणि मी कोथिंबिरीचे आहेत ना पानं जी असतात ना ती चिरून घालण्यासाठी ठेवते आणि शक्यतो देठ वाटायला घेते. आणि लसणाच्या मी 2 कांड्या घेतल्या होत्या, त्याच्यातली 1.5 कांडी मी अशी घेतलेली आहे विदाऊट सोलून. 3-4 पाकळ्या मी फोडणीला घालणार आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. आणि आता मेन इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये एक विड्याचं पान घालायचं आहे. देठासोबत देठही असला पाहिजे असं विड्याचं पान घ्यायचं. याने आपल्या आमटीला खूप सुंदर चव येते. तर मी अर्ध पान चिरून घालणार आहे आणि अर्ध पान देठासकट जे आहे घेतलेलं ते मी वाटून घालणार आहे.
एकदा अशी आमटी विड्याची पान घालून एकदा नक्की करून पहा, खूप टेस्टी होते, अगदी गावरान पद्धतीची होते. आता मी हा मसाला वाटून घेणार आहे. पाहू शकता मसाला आपला छान वाटलेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. मेन काम म्हणजे फोडणीच देणं असतं. फोडणीची तयारी करूया. तर मी फोडणीमध्ये मी व्हिडिओ पूर्ण काढायला विसरले. त्यामध्ये मी जिरी, मोहरी, लसूण, कढीपत्ता घातलेला आहे. आमटीला छान तरी यावी यासाठी कोथिंबीर आपल्याला तेलामध्येच घालायची आहे. आणि आता मी अर्धा जो कांदा ठेवलेला होता तो मी यामध्ये घालून घेणार आहे. कांदाही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की मग मी यामध्ये कोणते मसाले घालणार आहे ते मसाले सांगणार आहे. कांदा आपला छान असा परतून घ्या. आपला कांदा छान परतलेला आहे. आता मी यामध्ये मसाले घालणार आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट आहे, थोडासा कांदा लसूण मसाला आहे, धना पावडर आहे 1.5 चमचा आणि 2 चमचे मी घरचा मसाला घेतलेला आहे. हे मसाले मी यामध्ये मिक्स करणार आहे. आणि मेन म्हणजे मी मेथीचा संडे मसाला घेतलेला आहे. त्याने आपल्या आमटीला खूप सुंदर चव येते. परंतु मेथीचा संडे मसाला कधीही फोडणीमध्ये तेलामध्ये घालायचा नाही. त्याने भाजी थोडीशी कडवट होते, कडवट चव येते. त्याच्यामुळे मग वरून तो घालायचा आहे. तो वरून घातला ना की सुंदर लागतो. परंतु कटाच्या आमटीला मेथीचा संडे मसाला घालायचा, खूप छान चव येते. आता मी मसाले घालून घेणार आहे. आपला वाटपाचा जो मसाला आहे तो मी यामध्ये घालून घेणार आहे आणि छान असा परतून घेणार आहे. तेल सुटेपर्यंत परतायची याला गरज नाहीये, कारण आपले मसाले छान भाजलेलेच आहेत. त्याच्यामुळे एक थोडस मिक्स करून घेणार आहे. एकदा 2-3 मिनिटांसाठी मी परतून घेणार आहे. आणि आता यामध्ये मी वरून संडे मसाला घालणार आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही भाजीला संडे मसाला हा तेलात फोडणीला न घालता वरून घालायचा. वाटप घातलं किंवा ती भाजी घातली की मग संडे मसाला घालायचा. आपला मसाला छान असा परतलेला आहे. आता मी कटाच्या आमटीसाठी जे डाळीचं पाणी ठेवलं होतं ना ते घालून घेणार आहे. आणि पाणी घातल्यानंतर मग तुम्हाला जसं आवडतं घट्ट किंवा पातळ त्यानुसार मग यामध्ये पाणी ऍड करायचे आहे. यामध्ये मी मिक्सरचे भांडे आणि आपण ज्या ताटलीमध्ये मसाला काढून घेतलेला ती ताटली मी यामध्ये धुवून घालणार आहे, जेणेकरून आपला मसाला वाया जात नाही. आणि शक्यतो ही आमटी जी आहे ती पातळच छान लागते, प्यायला तो खूप सुंदर लागते. आता मी ते भांडही धुवून घेतलेलं आहे. ते सर्व पाणी मी यामध्ये ऍड करणार आहे. आणि गरज पडेल तेवढं पाणी घालून मग मी उकळून घेणार आहे. एक 10 ते 15 मिनिटांनंतर मस्त अशी उकळी आल्यानंतर फेसाळ आपली अशी आमटी तयार होते. दाखवणारच आहे मी तुम्हाला. आता चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेले आहे. मीठ घातल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांनंतर उकळी आल्यानंतर पाहू शकताय मस्त फेस असा आलेला आहे. आणि हा फेस खूप भन्नाट लागतो. अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली कटाची आमटी. रेसिपी कशी वाटली हे कमेंट